नमस्कार. आज आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करतोय. दुसरा अध्याय आहे सांख्ययोग. श्री हरिः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णं वन्दे जगद्गुरु. नमस्कार. आतापर्यंत आपण बघितला पहिला अध्याय. पहिल्या अध्यायाचं नाव होतं अर्जुन विषाद योग. नावाप्रमाणेच त्याच्यामध्ये अर्जुनाचा विषाद आपण बघितला. युद्धभूमीवर आपले सगळे संबंधी, आपले नातलं, आपलेच सगळे मित्र परिवार बघून तो बिथरला आणि युद्ध न करण्याचा निश्चय केला आणि रथामध्ये बसून राहिला. हा झाला अर्जुन विषाद योगचा पहिला अध्याय. दुसरा अध्याय आहे सांख्य योग. तर सांख्य योग म्हणजे काय? तर सांख्य योग म्हणजे संख्या, गणना. तर ही कशी गणना? तर पुरुष आणि प्रकृती, नश्वर शरीर आणि आत्मा ह्यांचा संबंध श्रीकृष्णाने अर्जुनाला कथन केलेला आहे. ज्यावेळेला अर्जुन श्रीकृष्णाला शरण येतो, शिष्यत्व पत्करतो आणि त्याला गुरुत्व देतो, बहाल करतो, त्यावेळेला श्रीकृष्णाने आपल्या उपदेशाला सुरुवात केली. ती म्हणजे गीता, जी आपण आता बघणार आहोत. आतापर्यंत अर्जुन विषाद योग बघतोय आणि या अध्यायापासून एका श्लोकापासून गीतेला खऱ्या अर्थाने सुरुवात होती. ती कुठल्या श्लोकापासून सुरुवात होती ते मी तुम्हाला सांगेनच. सुरुवातीला अर्जुनाचा विषादच आपण इथे बघितलेला आहे. तर या सांख्य योगामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेला आत्म्याचा प्रवास आहे. आत्मा परमात्म्याची त्यांनी ओळख करून दिलेली आहे. शरीर हे मृत पावतं, आत्मा हा अमरत्व घेऊन आलेला आहे. आपला आत्मा म्हणजे जेवढे शरीर आहे तेवढे आत्मे असतात. आपला आत्मा हा 84 लक्ष योनीतून प्रवास करत असतो, म्हणून याला सांख्य योग म्हटलंय. आणि हा आत्मा मरत नाही. 84 लक्ष योनीतून म्हणजे आपला जिथून जन्म होतो ती योनी. अशा अनेक योनी म्हणजेच कीटक म्हणा, मनुष्य योनी आहे, जनावरांची आहे, बारीक 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 अनेक बारीक कीटक पासून ते अगदी मोठ्या हाती म्हणा किंवा मोठ्या प्राण्यांपर्यंत, अगदी भूतपिशाच सुद्धा. तर ह्या सर्व योनीतून आत्मा प्रवास करत असतो. जेवढे जन्म होतात तेवढेच मृत्यू पावत असतात. म्हणजे जेवढे जन्म होतात तेवढेच परत शरीर, मृत्यूनंतर वेगळा शरीर त्याला प्राप्त होत असतं. मनुष्याचा मृत्यू झाला तर त्याला कीटकाचा कदाचित पुढचा जन्म मिळेल. कीटकाचा मृत्यू झाला असेल तर त्याला जनावराचा मृत्यू मिळेल. जनावराचा झाला असेल तर आडी कुणाचा मिळेल. पण आत्मा हा फिरतच असतो. शरीर मात्र नश्वर पावतो. त्या शरीर नश्वर पावल्यानंतर त्याचा आपण शोक किती केला पाहिजे. आणि प्रत्येक जो जन्माला येतो तो मरतोच, मृत्यू पावतोच तो. आणि हेच तर श्रीकृष्णाला सांगायचे की जास्त शोक करू नको. आत्मा मेलेला नाही. जसं वस्त्र टाकलं तसंच ते शरीर त्याने टाकून दुसऱ्या शरीरात प्रवेश केला. ही झाली संख्या. म्हणजे एकातनं दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा, ह्याच्यामधनं जी आत्मा प्रवास करत जातो. म्हणून या अध्यायाला सांख्य योग असं म्हटलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर ह्यालाच गीता सार असंही म्हटलं तरी चालतं. संपूर्ण 18 अध्यायामध्ये या दुसऱ्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं गेलेलं आहे की गीतेचं, म्हणून याला गीता सार असं म्हटलेलं आहे. आणि मला वैयक्तिक दृष्ट्या असं मला म्हणावंसं वाटतं की मला हा अध्याय 18 अध्यायांपैकी सगळ्यात माझा आवडता अध्याय हा दुसरा अध्याय आहे. कारण ह्याच्यामध्ये खरोखरच सर्व सार सांगितलेलं आहे.
कसं वागावं, काय करावं, किती शोक करावा, किती शोक करू नये. तर इथे आपल्याला हा श्लोक काय सांगतोय ते आता आपण बघणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया दुसरा अध्यायाला. अथ द्वितीयोऽध्यायः. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच. तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. गीताई काय म्हणते? संजय म्हणाला, असा तो करुणाग्रस्त घाबरा अश्रुगाळित. करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला. आता या श्लोकामध्ये आता आपण जो बघितला श्लोक, त्या श्लोकाचा आपण अर्थ बघूया की संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला, तम म्हणजे अर्जुनाला, तथा याप्रमाणे, कृपया म्हणजे करुणेने, अविष्टम म्हणजे व्याप्त झालेल्या, अश्रुपूर्ण आकुल अश्रूंनी पूर्ण भरलेल्या, ईक्षणम म्हणजे नेत्र, विषीदंत म्हणजे शोकग्रस्त, इदम म्हणजे हे, वाक्यम म्हणजे शब्दवचन, उवाच म्हणजे म्हणाले, मधुसूदन म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे मधु दैत्याचा वध करणारा मधुसूदन श्रीकृष्ण. संजय म्हणाला की करुणेने भारावलेल्या, कृपयाविष्ट म्हणजे करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण असे म्हणाले की, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आपण बघितलं की अंध धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी प्राप्त संजय युद्धभूमीवरच्या संपूर्ण हालचालीचं वर्णन तो त्यांना कथन करत असतो. आता आपण बघितलं मागच्या अध्यायामध्ये की अर्जुनाने संपूर्ण मी युद्ध करणारच नाही म्हणून सगळी शस्त्र आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवून रथामध्ये मागे बसून राहिला. आणि या शोकमग्न अशा अर्जुनाला बघून श्रीकृष्ण काय म्हणाला, असं म्हणाला, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. खरं बघितलं गेलं तर श्रीकृष्णाला अर्जुनाची शक्ती माहिती होती. अर्जुन किती पराक्रमी आहे हेही त्याला माहिती होतं. जेव्हा द्रोणाचार्यांनी शिक्षणाच्या वेळेला सांगितले की जा द्रुपद राजाला घेऊन या, अर्जुनाला आज्ञा सोडली होती, तेव्हा अर्जुनाने एकट्याने द्रुपद राजाशी युद्ध करून द्रुपदाला बेड्या घालून जवळजवळ त्यांनी द्रोणाचार्यांच्या समोर आणून उभं केलं होतं. त्याच द्रुपद राजाच्या मुलीशी स्वयंवरामध्ये मत्स्यभेद करून त्याने आपली पत्नी मिळवलेली असते. विराट राजाच्या घरात असताना एकट्याने जेव्हा विराट राजाच्या गायी कौरव पळवतात त्यावेळेला बृहन्नडेच्या रूपामध्ये अर्जुनाने एकट्याने भीष्माचार्य, द्रोणाचार्य, दुर्योधन आणि कर्ण अशा एकापेक्षा एक रथी महारथींशी एकट्याने युद्ध करून त्यांना पळवून लावून विराटाच्या गायी त्यांनी परत आणलेल्या असतात. एवढंच नव्हे तर शिवाशी युद्ध केलेलं असतं त्यांनी. शिवाशी युद्ध करून त्याला प्रसन्न करून शिवाकडनं त्याला पाशुपत अस्त्रही मिळालेलं असतं त्यांनी. एवढा पराक्रमी अर्जुन जेव्हा युद्धभूमीवर, आता काही क्षणामध्ये युद्धाला जिथं सुरुवात होणार असते त्या युद्धभूमीवर अचानकपणे कुणाचाही विचार न करता, आपल्या भावंडांचा विचार न करता, इतर योद्ध्यांचा विचार न करता त्यांनी शस्त्र न करण्याचा निर्णय जाहीर करतो
आणि मी युद्ध करणार नाही म्हणून आपलं गांडीव धनुष्य तो खाली ठेवून रथामध्ये मागे बसतो, अश्रू ढाळायला लागतो, तेव्हा मात्र श्रीकृष्ण जरासे मनातून चिडलेले असतात. त्यांना हे पसंतच नसतं. विनोबा भावे म्हणतात की ज्याप्रमाणे त्याने आपल्या रथाचं सारथ्य करण्यासाठी संपूर्ण लगाम त्यांनी आपल्या श्रीकृष्णाच्या हातात दिलेले असतात, त्याचप्रमाणे त्याने आपल्या मनोवृत्तीचे सुद्धा लगाम श्रीकृष्णाकडे दिलेले असतात. म्हणून तो श्रीकृष्णालाच आता म्हणतो की आता तूच मला दिशा दाखव, मला तर काही युद्ध करायचंच नाही. म्हणून आता ह्या अश्रुपूर्ण, डोळ्यात अश्रू आलेल्या, खेदाने बसून राहिलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण काय म्हणतो ते आपण आता बघूया दुसऱ्या श्लोकामध्ये. श्री भगवान वाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्गम् अकीर्तिकरमर्जुन. गीताईमध्ये श्री भगवान म्हणाले, कोठुनी भलत्या वेळी सुचले पाप हे तुझ, असे रुचेन थोरांस याने दुष्कीर्ती दुर्गती. याचा अर्थ काय आता आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण आता बघणार आहोत. श्री भगवान उवाच म्हणजे श्री भगवान म्हणाले, कुतः म्हणजे कोठून, त्वा म्हणजे तुझ्या ठाई, कश्मल म्हणजे अशुद्धी, मोह, इदम म्हणजे हा शोक, विषमे म्हणजे संकटाच्या वेळी, समुपस्थितम प्राप्त झाला, अनार्य ज्यांना जीवनाचे मूल्य कळत नाही असे, जुष्टम म्हणजे आचरलेले, अस्वर्ग्यम म्हणजे जो मोह उच्चतर लोकांमध्ये नेत नाही म्हणजे स्वर्गप्राप्ती होत नाही असे, अकीर्ती म्हणजे दुष्कीर्ती, करम म्हणजे कारणीभूत, अर्जुन म्हणजे हे अर्जुना. भगवान काय म्हणाले? भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? कुतः म्हणजे कुठून आल्या? ज्या मनुष्याला जीवनाचे मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या मोहमयी गोष्टी मुळीच शोभत नाही. असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही तर त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतो. श्रीकृष्ण म्हणतात की तुझ्या मनामध्ये असा विचार आलाच कसा, कुठून आला? युद्ध न करता, अरे आतापर्यंत तर आपण युद्ध करायचे बोलत होतो, युद्ध करण्याचा सर्वस्वी निर्णय आपणा सर्वांचा होता, मग आत्ताच तुझ्या मनामध्ये जेव्हा तू मला मध्ये दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करून मला दाखव म्हणून ज्या अभिमानाने तू मला सांगितलंस, तो अभिमान कुठे गेला? ते बळ कुठे गेलं? ते सामर्थ्य कुठे गेलं? आणि आत्ताच तुझ्यामध्ये हा कुठला आला? भित्रेपणा. अशाने काय होणार आहे की तू अशा अचानक वेळेला जर शस्त्र त्यागलेस तर तुझी दुष्कीर्ती होईल, लोकांना हे रुचणार नाही, हे अपमानास्पद आहे सगळं. ज्याच्यामध्ये एवढी ताकद आहे, ज्याच्यामध्ये एवढी वीरश्री संचारलेली आहे, ज्याने आत्तापर्यंत तू एवढे पराक्रम गाजवलेले आहे, आणि आत्ताही तुझी दुबळी वृत्ती का वर येते? श्रीकृष्णाच्या हे पचनीच पडत नसतं. त्याचं म्हणणे की विषमस्थळी, विषम वेळी, विषम वृत्ती तुझ्या अंगात आली कुठून? श्रीकृष्णाने हे मान्यच नाही की हे म्हणतात, हे मित्रा अर्जुना, संकटाच्या वेळेला तुझं काय हे चाललंय भलतंच? समोर सैनिक आहेत, समोर सगळे शत्रू उभे, एवढा अन्याय तुमच्यावर झालेला आहे, एवढी तुझ्या पत्नीची विटंबना झालेली, भावंडांचे अपमान झालेत, आईची निंदा झालेली आहे, तुम्हाला देशोधडीला लावले म्हणजे वनवासाला पाठवले, अज्ञातवास भोगून झालेला आहे,
मारण्याची तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे, एवढे अन्याय तुमच्यावर झालेले असून सुद्धा तुला ही बुद्धी कुठून आली युद्ध न करण्याची? जे समोरचे युद्धाला तयार आहेत, आपले बाकीचे सैन्य सगळे युद्धाला तयार आहेत, आणि तू का माघार घेतोयस? हे श्रीकृष्णाला अजिबात पटलेलं नाहीये. त्याच्यामध्ये वीरश्री संचारायला हवी असं त्याला वाटतं, पण हे घडत नाहीये. हे पाहून श्रीकृष्ण सुद्धा थोडासा चलबिचल झालाय. त्याला कारण त्याच्यातली ताकद माहिती असते, क्षात्रवृत्ती माहिती असते, पण ती क्षात्रवृत्ती आता लोप पावलेली बघून श्रीकृष्ण त्याला डिवचा लागलेला आहे. हा तोच आहेस का तू जो मागे युद्ध केलेला आहेस तो? मग असं का करतोय? कुतस्त्वा कश्मल मिदम, कुठं गेली तुझं ते वीरश्री वगैरे सगळं? म्हणून तो म्हणतो की विषमे समुपस्थितम, म्हणजे या विषम परिस्थिती, ही विषम स्थळी तुला हे काय सुचतंय? अनार्जुष्टम स्वर्गम कीर्ती कर्म अर्जुन, अशाने तुला स्वर्गप्राप्ती होणार नाही. क्षत्रिय धर्म जर तू सोडलास तर, आणि असा युद्धातून तू जर पळून गेला, शस्त्र त्यागलेस, तर तुझी दुष्कीर्ती होईल, अपमानास्पद वागणूक तुला मिळेल, आणि तुला स्वर्ग प्राप्ती होणार नाही. स्वर्गाचे मार्ग तुला सगळे बंद होतील. आता पुढच्या श्लोकामध्ये काय होतंय ते आपण पुढचा बघू. श्लोक क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. गीताई काय म्हणते बघू. निर्वियतू नको होऊ, न शोभे मुळी हे तुझ, भिकार दुबळी वृत्ती सोडुनी उठ तू कसा. आता आपण श्लोकाचे अर्थ बघूया. क्लैब्यम म्हणजे नपुंसकत्व, मास्मम म्हणजे नको, गमहा प्राप्त होऊ, पार्थ अर्जुन, न म्हणजे कधीही नाही, एतत म्हणजे या, त्वयी म्हणजे तुझ्या ठिकाणी, उपपद्यते शोभनीय योग्य म्हणजे, क्षुद्रम क्षुद्र, हृदय हृदयाचे, दौर्बल्यम म्हणजे दौर्बल्य, त्यक्त्वा म्हणजे सोडून, उत्तिष्ठ म्हणजे उठ, परंतप म्हणजे हे परंतप, परंतप म्हणजे शत्रूला नाश करणारा, शत्रूला त्रस्त करून सोडणारा म्हणजे परंतप. क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते. क्लैब्यम म्हणजे काय? नपुंसकत्व, षंढपणा. आता याचा अर्थ काय आहे की हे पार्था, हे अर्जुना, अशा हीन नपुंसकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे शुद्र दुर्बळपण सोडून दे आणि हे परंतप उठ. श्रीकृष्ण अजूनही त्याला डिवचतोय. आणि खरंच आहे ते. ऐन युद्धप्रसंगी क्षत्रियाने जर आपलं क्षत्रियत्व सोडून पळपुटेपणा जर अंगी आणला तर त्याला षंढपणाशिवाय दुसरं काय म्हणू शकतो आपण? श्रीकृष्ण तेच म्हणतात की षंढपणा करू नकोस, उठ आणि लढायला तयार हो. नामर्दपणे वागणं तुला शोभनीय नाहीये. तुला स्वर्गाची दारं तर उघडी राहणारच नाही, पण तू जगायला सुद्धा असमर्थ असशील. जेव्हा तुला कळेल की आपण न लढता परत आलो आहे, किंवा न लढताच आपण परतलो युद्धातून, भर युद्धातून, तर तुला पुढचं जीवन जगणं असह्य होईल. त्यामुळे षंढपणा तुला करू नकोस. तू एक क्षत्रियाला शोभत नाही. तर हे अर्जुना उठ, हे परंतप उठ, म्हणजे शत्रूला नामोहरण करणारा म्हणजे परंतप. अशा या अर्जुनाला तो म्हणतो की हे शत्रूला नामोहरण करणारा तू, आणि असा का बसून राहिलायस? उठ, लढायला सिद्ध हो. ज्ञानेश्वरांनी सुद्धा श्रीकृष्णाच्या या वाक्याला आपली जोड दिली आहे. ती म्हणजे हृदयाचे ढिलेपण
एक निकयासी नवे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. म्हणजे हृदयाचे ढिलेपण म्हणजे मनाचा दुर्बळपणा हा खऱ्या झुंजार वीरांचा चांगुलपणा नसतो. एक निकयासी नवे कारण म्हणजे मनाचा दुबळेपणा हा खऱ्या झुंजार वीराचा म्हणजे खऱ्या योद्ध्याचा हा चांगुलपणा नसतो. तर हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी, तर तो क्षत्रियाच्या दृष्टीने काय असतो? पतन असतं, अधपतन असतं. म्हणजेच काय असतं की क्षत्रियाच्या दृष्टीने अधपात असतो. म्हणून म्हणतो श्रीकृष्ण की हे अर्जुना उठ आणि लढायला तयार हो. आता पुढचा श्लोक बघू. श्लोक 4. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैश्च मधुसूदन, इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन म्हणाला, कसारणांगणी झुंजू भीष्म द्रोणांविरुद्ध मी, ह्या सबाण कसे मारू आम्हा हे पूजनीय की. अर्थ बघूया. अर्जुन वाच म्हणजे अर्जुन म्हणाला, कथम म्हणजे कसे, भीष्म म्हणजे भीष्म, अहम मी म्हणजे मी, संख्ये म्हणजे युद्धामध्ये, द्रोणम द्रोण, च म्हणजे सुद्धा, मधुसूदन म्हणजे हे मधुसूदना, इशुभी म्हणजे बाणांनी, प्रतियोत्स्यामी म्हणजे उलट प्रहार करणे, पूजार्हार म्हणजे जे पूजनीय आहे, अरिसूदन हे शत्रू संहार म्हणजे हे अरिसूदन. अर्थ बघू आपण आता. अर्जुन म्हणाला की हे अरिसूदन म्हणजे शत्रूंना मारणारा, हे मधुसूदन, मला पूजनीय असणाऱ्या या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींशी मी बाणांनी कसे काय बरे युद्ध करू. अर्जुन आपला प्रज्ञावाद सोडायलाच तयार नव्हता. श्रीकृष्ण एवढा सांगतोय तरी सुद्धा त्याच्या लक्षात येत नसतं. तो परत 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 आपलं तेच बोलत असतो की समोर माझे सगळे बंधू आहेत, समोर माझे सगळे गुरु आहेत, समोर माझे चाचा आहेत, भाऊ आहेत, मित्र आहेत, या सगळ्यांना मी कसं मारू, आणि द्रोणांसारख्या भीष्मांसारख्यांना मी बाणांनी कसं मारू. माझ्याच्याने हे होणार नाही रे अरिसूदना. हे शत्रू संहार करणाऱ्या मला तुझ्यासारखं हे जमणार नाही. हे मधुसूदना, रणभूमीवर या असणाऱ्या परमपूज्य भीष्मांना मी कसं बरं मारू. अर्जुनाच्या या अनार्य म्हणजे क्षत्रियांना शोभणाऱ्या वर्तनाला बघून श्रीकृष्ण खरोखरच खजील झालेले असतात की हा तोच आहे का अर्जुन. त्याच्या वर्तनाला न शोभणारे वर्तन तो करत असतो. की या माझ्या परत परत मागच्या ह्याच्या मागेच तो बोललेला असतो की मी माझ्या भीष्माचार्यांना किंवा द्रोणाचार्यांना मी कसं मारू. आज तो म्हणतो मी बाणांनी त्यांना कसं वध करू. आणि हे बरोबरच आहे, कारण आपण जेव्हा आपल्या सगळ्या संबंधींना जेव्हा उलट जरी बोललं तरी आपल्याला त्रास होतो. नंतर काही कारणाने आपला संयम तुटतो आणि आपण उलट बोलतो. काही आपल्याच मोठ्या लोकांशी, आजोबांशी बोलतो, कधीतरी चिडून वडिलांशी बोलतो, आईशी बोलतो, पण आपल्याला त्याचा नंतर पश्चाताप होतो. पण इथे तर आपल्या सगळ्यांना, ज्यांनी आपल्या लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आपल्याला दीक्षा दिली, ज्यांनी आपल्याला युद्धकलेचे एक एक धडे बारकावे शिकवले, त्यांच्यावरच त्याच बाणांचा वापर कसा करायचा. त्याचं मन खरोखर त्याच्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला ते बरोबर वाटतं. त्याची द्विधा मनस्थिती झालेली असते सगळी, मारू की नको मारू. आणि तो म्हणतो की आता श्रीकृष्णा, माझ्याच्याने तर काही हे होत नाही, तू सांग बाबा. पण हे श्रीकृष्णाला काही पटत नाही. तो परत परत म्हणत असतो, कथम भीष्म महं संख्ये द्रोणंच मधुसूदन, इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन. जे पूजा करण्याच्या योग्यतेचे आहेत अशांना मी बाणांनी कसं मारू, जे पूजनीय आहेत मला, जे वंदनीय आहेत मला. पुढचा श्लोक बघू. श्लोक क्रमांक 5. गुरुन हत्वा हि महानुभावान्
श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. गीताईमध्ये सांगितलेलं आहे, न मारिता थोर गुरुस येथे भिक्षा हि मागुनी भले जगावे हितेच्छु हे यास वधून भोग भोगू कसे भंगुर रक्त मिश्र. अर्थ पाचचा, गुरुन म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरुजन आपले सगळे, अहत्वा म्हणजे हत्या न करता, ही म्हणजे निश्चितच, महानुभावान म्हणजे महात्म्यांना, श्रेय म्हणजे श्रेयस्कर, भोगतुम म्हणजे जीवनाचा उपभोग घेणे, भैक्षा म्हणजे भिक्षा मागून, अपि म्हणजे जरी, इह या जीवनामध्ये, लोके म्हणजे या जगात, हत्वा म्हणजे हत्या करून, अर्थ प्राप्ती, कामान म्हणजे इच्छेने, तू म्हणजे पण, गुरु म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींची, इह म्हणजे या जगतात, एव निश्चित, भुंजीय म्हणजे भोगावेच लागणे, भोगान म्हणजे भोग्य वस्तू, रुधिर रक्ताने, प्रदिग्धान म्हणजे माखलेले, रंजित म्हणजे महात्म्यासम असणाऱ्या माझ्या या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहे. त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. त्याचं असं म्हणणं आहे अर्जुनाचं की ह्या लोकांना मागून माझे हात रक्तलांछित मी का करू. त्यांना जर भोगायची इच्छा असेल राज्य तर त्यांना भोगू दे, त्यांना जिंकू दे. आपल्या गुरुजनांना मारणे किंवा आपल्या महात्मा समोर भीष्मांना मारणे ह्याच्यापेक्षा भिक्षा मागून मी जगलो तर काय वाईट आहे. हातमध्ये रक्तलंछित करून, आपल्याच लोकांना मारून हातमध्ये रक्तलंछित करून पुढची सत्ता मी उपभोगण्यास मी तर तयार नाही. मग त्यापेक्षा भिक्षा मागेल काय वाईट आहे. आता हे भिक्षाचं आलं कुठनं, असं भिक्षाचं डोहाळे लागणं हे श्रीकृष्णाला मान्यच नव्हतं. आणि ते सुद्धा अवेळी, युद्धभूमीवर, समोर युद्ध टाकल्यानंतर, कुठल्याही शंख फुंकले गेल्यानंतर हा म्हणतोय की मी भिक्षा मागून राहीन. हे भिक्षेचे डोळे आले कुठून याच्या डोक्यात. आणि मग श्रीकृष्णाला एक गोष्ट आठवते की धृतराष्ट्राने दूत म्हणून जेव्हा संजयाला पांडवांच्या कुटीत पाठवलेलं असतं त्यावेळेला त्यांच्यासमोर फक्त अर्जुन आणि युधिष्ठिर, जे दोन्ही सौम्य वृत्तीची योद्धे समोर उभे होते, त्यांना तो म्हणतो, कोण, संजय, की अनेक विद्वांचा रोष तुम्ही नंतर ओढावून घेऊन तुमचे हात रक्तलांछित करून तुम्ही जी सत्ता उपभोगणार आहे त्यात तुम्हाला आनंद मिळेल का. त्याच्यापेक्षा तुम्ही भिक्षा मागून जगा, बाहेर पडा, राज्य सगळं दुर्योधनाला देऊन टाका. आणि कुणाचं भलं झालं आहे, आपल्याच माणसाला तुम्ही मारून. म्हणजे संजयलाही माहिती होतं की युद्ध हेच जिंकणार आहेत पांडव, म्हणून तो जो दूत बनून आलेला असतो धृतराष्ट्राचा, की तो म्हणतो की सगळ्यांना मारून विद्वांचे तुम्ही शाप घेऊन आयुष्यभर राहण्यापेक्षा हात रक्तलंछित करून, आपल्याच लोकांना मारून आपले हात रक्तलंछित करून जगण्यापेक्षा भिक्षा मागून का नाही तुम्ही राहात. तुम्ही निघून जा, राज्य सोडून द्या, दुर्योधनाला राज्य करू दे. आणि असे सांगत असताना श्रीकृष्ण तिथे येतो आणि संजयला पाठवून देतो की तू निघून जा इथून. आणि त्याच्यानंतर श्रीकृष्ण कृष्णशिष्ठाईला कौरवांच्याकडे गेलेला असतो. मग श्रीकृष्णाला कळतं की ही जी भावना त्याच्या आली आहे मनामध्ये ती संजयनी भरवलेली आहे. म्हणून तो म्हणतो की या गुरुजनांना मारून मी काय करणार आहे. गुरुन हत्वा आणि महानुभाव, म्हणजे काय करणार आहे मी गुरूंना मारून. माझे हात रक्तलंछित करण्यापेक्षा मी भिक्षा मागायला जास्त योग्य आहे. मी भिक्षा मागून राहीन पण माझ्या या गुरुजनांना मी मारणार नाही. असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण तरी काय करणार आहे.
म्हणून श्रीकृष्णांना तो ऐकवतो की गुरुजनांना न मारता या जगामध्ये मी भिक्षा मागून मागणे मला श्रेयस्कर वाटतं. श्रीकृष्ण त्याला समजावतो की असं केल्याने तुला स्वर्गप्राप्ती मिळणार नाही, तुला लोक चितू करतील, तुझे तू जगण्यास योग्य राहणार नाही, क्षत्रिय धर्माचे पालन तू व्यवस्थित कर, असं श्रीकृष्ण त्याला वारंवार बजावून सांगत आहे. आता पुढचा श्लोक आपण बघू पुढच्या भागामध्ये. जय श्रीकृष्ण. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.